महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अमरावती जवळील प्राचीन कोंडेश्वर शिवालयात भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली। सुमारे 5000 वर्षांचा इतिहास लाभलेले आणि निसर्गरम्य टेकड्यांमध्ये बसलेले हे शिवमंदिर आज भक्तिभावाने दुमदुमू लागले। अमरावती शहरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर बडनेरा जवळील टेकड्यांच्या कुशीत वसलेले कोंडेश्वर मंदिर हे विदर्भातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवधाम म्हणून ओळखले जाते। सुमारे 5000 वर्षांहून अधिक प्राचीन मानल्या जाणाऱ्या या मंदिराला हेमाडपंथी स्थापत्य शैलीची भव्य परंपरा लाभली आहे। यादवकालीन राजांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते। काळ्या दगडात उभारलेली भक्कम रचना, पायथ्याशी कोरलेले हत्ती आणि आकर्षक शिल्पकला मंदिराच्या वैभवाची साक्ष देतात। सुमारे 72 ते 75 फूट उंच असलेले हे मंदिर पश्चिमाभिमुख असून गाभाऱ्यातील भव्य नंदी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते। यंदा मात्र दरवर्षीपेक्षा अधिक भाविकांनी येथे गर्दी केली। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या आणि त्या जवळपास 1 किलोमीटर पर्यंत पोहोचल्या। कोंडेश्वर येथे दरवर्षी दर्शनासाठी येत असतो। अतिशय सुबक वातावरण, सुंदर वातावरण आहे। दर्शन झाल्यावर खूप ऊर्जा प्राप्त होते। धन्यवाद। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस विभागातर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते। दिव्यांग, वयोवृद्ध तसेच लहान मुलांसह आलेल्या भाविकांसाठी विशेष पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, बडनेरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कार्यरत होते। याशिवाय विविध समाजसेवी मंडळांच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। निसर्गरम्य टेकड्या, जवळील धबधबा आणि शांत वातावरणामुळे धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र ठरलेले कोंडेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते। हा महाशिवरात्री महोत्सव 7 तारखेपासून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आणि त्याची सांगता 13 तारखेला झाली। आणि हा महाशिवरात्री महोत्सव हे फार जुनं मंदिर आहे। याची आमचे वडील सांगत होते, आमचे आजोबा सांगत होते, त्यांचे फार पूर्वीपासून हे आता 1000 वर्षाच्या अगोदरचं आहे की 5000 वर्षाच्या अगोदरचं आहे याचा अजून काही सांग पत्ता नाही लागत। आणि भारतात अशी आख्यायिका आहे की 5000 वर्षापूर्वीचं हे पुरातन शिवालय आहे आणि यादवकालीन बांधलेलं आहे। आणि कौंडिन्य मुनीने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्या मुनीच्या नावावरून कोंडेश्वर हे नाव या संस्थानला, त्या देवालयाला मिळालेलं आहे। आणि या ठिकाणी दरवर्षी श्रावण मासामध्ये आणि 5 सोमवार जे असतात त्यावेळेची अशी यात्रा असते भरपूर। त्याचप्रमाणे शिवरात्रीला पण यात्रा भरपूर असते। पण एक विशेष यंदा पोलीस संरक्षण फार प्रमाणात आम्हाला सहकार्य त्यांचं मिळालेलं आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य दिलं आहे। त्यामुळे यंदाचा हा महाशिवरात्री महोत्सव फार शांततेने, अगदी कोणालाही धक्काबुक्की न लागता या ठिकाणी इतकी गर्दी असूनही कोणाचं नुकसान नाही, कोणाचं पाकिट नाही केलं, कोणाला दुखापत नाही झाली। आणि ही भगवंताची कृपा आहे, त्या कोंडेश्वर महाराजांचं एक महात्म्य आहे की या ठिकाणी आल्यानंतर कोणालाही काहीच बाधा आजपर्यंत झालेला नाही आहे। गोरगरीब मंडळी इथे 1-1 रुपया आपलं योगदान देऊन तो संपूर्ण रुपया या ठिकाणी भगवान कोंडेश्वराच्या या परिसराला, त्याच्या वास्तूला लागतो आणि म्हणून इथे तो 1-1 पैसा, गोरगरिबांचा पैसा सत्कारणी लागतो असं त्या देणगीदारांचं म्हणणं असतं। आणि ते इथे आल्यानंतर त्यांना दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण बाबी पाहायला मिळतात। अशा प्रकारे या उत्सवानिमित्त आपण भाविकांना काय आवाहन करणार? आजच्या भाविकांना हेच आवाहन करणार की भगवान कोंडेश्वराचं अतिशय प्राचीन आणि सिद्ध स्थान आहे। जो स्वतः मनापासून सेवा करतो त्याचं निश्चितच चांगलं झाल्याशिवाय राहत नाही। आणि जो काही कपट ठेवून कार्य करतो किंवा स्वतःचं स्वार्थ साध्य करून कार्य करण्याचा प्रयत्न करतो त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। यापूर्वीचे असे असंख्य दाखले माझ्याकडे उपलब्ध आहेत।